आपल्याला मी तिकडे येतो, पण उपनिषदामध्ये आपल्याला वाचून ऐकून माहिती असेल की एक विद्यार्थी गुरुकडे गेला. उपनिषदामध्ये आलेली कथा आहे, नावाने सांगत नाही, आता सरळ साधी कथा सांगतो. लहान मूल आहे, वडिलांनी त्याला गुरुकुलामध्ये पाठवलं. उपनयन झालं, आता वेदाध्ययनाचा अधिकार आला, ज्ञानाचा अधिकार आला, तुला जा बाबा गुरुकडे जा. विद्यार्थी आला, गुरुकडे आला. लहान मूल आहे 7-8 वर्षाचं. गुरुने त्याला जवळ घेतलं. बाबा रे, कोण आहेस तू? म्हणे असं असं. काय, वडिलांचं नाव काय? अमुक अमुक. अच्छा, त्यांचा मुलगा आहेस का? बरं, कशा करता आला? तो म्हणाला बाबांनी सांगितलंय ब्रह्मज्ञान घेऊन ये म्हणून, मला ब्रह्मज्ञान द्या. गुरु म्हणाले, अरे अजून तू लहान आहेस, इतक्या लवकर असं ब्रह्मज्ञान असतं का? असं ब्रह्मज्ञान काय आहे हे माहित नाही तुला, अजून लहान आहेस तू. मग कधी? मग आता संध्याकाळ झाली होती म्हणून गुरुने त्याला सांगितलं, बरं तुला ब्रह्मज्ञान पाहिजे ना, असं करू, उद्या सकाळी ये, मी तुला ब्रह्मज्ञान देतो. झालं, तो मुलगा रात्री आश्रमामध्ये राहिला. सकाळ झाली की स्नान वगैरे त्याने आटोपलं, गुरु समोर उभा राहिला. द्या ब्रह्मज्ञान, तुम्ही म्हणाला होता सकाळी देतो म्हणून, द्या ब्रह्मज्ञान. गुरुजीने त्याला सांगितलं, अरे असं ब्रह्मज्ञान नसतं बाबा. हे बघ, तू जसा इथं आलास की नाही, तसे ही सगळी आश्रमातली लहान लहान मुलं बघ बरं, ती कामं करतात. कोणी फुलं तोडून आणतं, कोणी सडा घालतं, कोणी पाणी आणतंय, कोणी पाणी भरत आहे, कोणी काही करत आहे, कोणी काही करत आहे, कोणी पूजेची तयारी करत आहे, कोणी अभ्यास करत बसलेला आहे, कोणी गुरुपत्नीला काही मदत करतो आहे. आहेत की नाही, सगळी मुलं काम करतात की नाही, तसं थोडं काम करतो इथं आश्रमामध्ये, म्हणजे मग आपण ब्रह्मज्ञान बघू तुला. तो म्हणाला ठीक आहे, काय काम करू? मग त्याच्याकडे बघून ते गायी, सगळ्या आश्रमातल्या गायी चालल्या होत्या रानामध्ये चरायला. ते गुरुने त्याला सांगितलंय, बघ या गायी चालल्या आहेत ना, याच्या बरोबर हे सगळे आपले तुझे मित्र चालले आहेत बघ गायी घेऊन, या मित्रांबरोबर जा, गायी चारून आण, मग ब्रह्मज्ञान बघू. तो म्हणला, मग चारून आणल्यावर संध्याकाळी द्याल का ब्रह्मज्ञान? ते म्हणाले, अरे तसं नाही, मग कधी देता? मग गुरुजींनी त्याला सांगितलं, हे बघ या गायी किती आहेत, मोज बरं. मग त्याने मोजल्या, 100 गायी आहेत. मग त्यांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं, हे बघ तुला ब्रह्मज्ञान पाहिजे की नाही, या गायींच्या मागे जा. या 100 गायी आहेत ना, या 100 गायीच्या 1000 गायी झाल्या की तुला ब्रह्मज्ञान. आता 100 गायीच्या 1000 गायी झाल्यावर तुला ब्रह्मज्ञान देतो, म्हणजे गुरुजींना काही ब्रह्मज्ञान द्यायचं नाहीये का? द्यायचंय, पण देण्याकरता जो काल मध्ये लागतो, की ज्या कालामध्ये आपण ब्रह्मज्ञानाला योग्य आहोत हा अधिकार सिद्ध करावा लागतो, त्या काळाकरता त्यांनी सांगितलं की या 1000 गायी होईपर्यंत थांब. म्हणजे काही न करता थांब असा त्याचा अर्थ नाहीये. मी गेलो आणि संतांजवळ गेलो, द्या मला ज्ञान, आणि संत म्हणाले बरं घेऊन जा, किती किलो पाहिजे, किती किलो ब्रह्मज्ञान पाहिजे? मग मी म्हणालो 5 किलो पुरेल, बरं घेऊन जा 5 किलो ब्रह्मज्ञान. असं आहे का ते? मला ज्ञान हवं असेल तर मला ज्ञानाचा अधिकार सिद्ध करता आला पाहिजे. मग ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे याचा विचार केला तर वेदांतांनी त्याचं सूत्र आपल्याला सांगितलं. पुष्कळ ठिकाणी वेदांतात, पण त्याचा संकोच करून जर मांडायचं झालं तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण ठरतो? सगळेच ब्रह्मज्ञानाचे अधिकारी ठरत नाहीत. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? मग त्याच्याकरता आपल्याला शास्त्राने असं सांगितलं, वेदांतांनी असं सांगितलं, निष्काम कर्माचरण आणि सद्गुरु उपासना करून ज्यांनी आपल्या जीवनातले मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत, आवरण नावाचा दोष शिल्लक राहिलेला आहे, आणि त्या दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा, असं विधान आहे. आपण ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र त्या दृष्टीने बघा, अथातो ब्रह्म जिज्ञासा असं सूत्र आलं. याच्यातल्या अथ पदावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी अधिकाराच्या दृष्टीने त्याचा विचार केला. अथ शब्द कोणकोणत्या अर्थाने वापरता येतो, मग तो अनंतर या अर्थाने, आरंभ या अर्थाने, पूर्व प्रकृतापेक्षेने कसा वापरायचा, मोठं प्रकरण आहे. पण त्याच्यामध्ये आरंभ या अर्थाने न घेता, पूर्व प्रकृतापेक्षेने न घेता, अनंतर या अर्थाने अथ शब्द घेतला पाहिजे. अथातो ब्रह्म जिज्ञासा, अथ अतः ब्रह्म जिज्ञासा, नंतर आम्ही ब्रह्म जिज्ञासा करू. आता ब्रह्म जिज्ञासा प्रतिज्ञा वाक्य आहे. आता ब्रह्म जिज्ञासा केली पाहिजे. अथ म्हणजे कशाच्या नंतर? अथ शब्दाचं मराठी रूप आहे आता. आपण आता, मी साधं उदाहरण देतो आपल्याला. पसायदानाचा आरंभ, पसायदानाचा प्रारंभ कशाने होतो?
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे आता म्हणजे कधी? आता म्हणजे कधी? कधी द्यावे? आता मज द्यावे. आता म्हणजे कधी द्यावे? काहीतरी त्याला कारण असेल की नाही? मी तुमच्याकडे सहज फिरत फिरत आलो म्हणून मला पसायदान द्या, चालेल काय? आता म्हणजे कधी द्या? आता शब्द अनंतर या अर्थाने आला असेल तर त्याच्या आधी अधिकाराची सिद्धी ज्ञानोबरांनी करून दिली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. तुम्ही केलेलं कार्य मी पूर्णतेला नेलंय आणि आता मी केवळ तुमचा पाईक म्हणून तुमच्या जवळ उभा आहे म्हणून मला मागण्याचा अधिकार आहे. म्हणून तो अधिकार मला प्राप्त झाल्याच्या नंतर आता मला पसायदान द्या. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याला माहिती असणारा अभंग आहे, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. अभंग माहितीये. आता कोठे धावे मन, आता म्हणजे कधी? तुझे चरण देखिलिया नंतर आता मन कोठे धावे. तुझे चरण आम्ही बघणं याच्यात आमचा अधिकार सिद्ध झाला. या अधिकारानंतर आता आमचं मन कुठेही धावणार नाही. हा त्याचा अर्थ झाला. अनंतर्य म्हणतात याला. तसं कशाच्या नंतर? ब्रह्मज्ञान पाहिजे ना. कशाच्या नंतर? त्याच्याकरता आम्हाला साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. आणि साधन चतुष्टय संपन्न होणं म्हणजे काय? तर साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता या चारीला मिळून साधन चतुष्टय असं म्हणतात. याच्यामध्ये पहिल्यांदा विवेक, मग वैराग्य, मग समाधी, षट संपत्ती आणि मग मुमुक्षुता. ही मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा. आपल्याला मोक्षाची इच्छा आहे की नाही? आहे ना. आम्हाला मोक्षाची इच्छा आहे. आपल्याला जर विचारलं कुणाला मोक्ष नकोय तर कोणी म्हणत नाही मला नकोय म्हणून. आम्हाला सगळ्यांनाच मोक्ष पाहिजे. पण आता आमची मोक्षाची इच्छा कशी आहे? मी पुन्हा तोच विचार आपल्याला सांगतो. भूक लागली आपल्याला, 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे आणि 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसताना आपल्याला जर असं विचारलं की जेवण पाहिजे का मोक्ष पाहिजे, आपण काय सांगू? आपण काय सांगू? जेवण पाहिजे का मोक्ष पाहिजे? मोक्षाची इच्छा आहे की नाही? आहे ना. आम्हाला मोक्ष मिळावा वाटतो की नाही? वाटतं ना. मग 2 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे आणि विचारलं काय हवंय? जेवण हवंय पंचपक्वान्नाचं का मोक्ष हवाय? त्यावेळेला आम्ही काय सांगू? आम्हाला जेवणच लागेल. म्हणजे मोक्ष पाहिजे आम्हाला, पण जाता जाता सहज मिळाला तर हवाय. मुद्दाम त्याच्या प्राप्ती करता आम्हाला काही करायचं नाहीये. सहज मिळाला, जाता जाता इथून वाडीतून बाहेर पडता पडता पाव किलो पेढे घेता घेता तिथं मोक्ष मिळाला तर आम्हाला हवाय. आम्हाला नकोय असं नाही. आम्हाला मोक्षाचा तिरस्कार नाही आमच्या अंतःकरणामध्ये, पण त्याच्या प्राप्तीची जी तीव्रता आहे त्याच्याकरता सर्व त्यागाची जी भूमिका आम्ही घेतली पाहिजे, सर्व संघ परित्यागाची भूमिका आम्ही जी घेतली पाहिजे ती घ्यायची आम्हाला तयारी नाहीये. याच्याकरता म्हणून पहिल्यांदा मुमुक्षुतेनंतर श्रवण करा, मग त्या श्रवणाचं मनन करा. पण हे सगळं करत असताना विवेकापासून ते अगदी आपण तत्वम पदार्थ शोधनापर्यंत ज्या ज्या टप्प्याने आपण पुढे जाणार ना, हे सगळे टप्पे जरी विचारात घेतले तरी त्या प्रत्येक टप्प्याकरता आपल्याला स्वतंत्र अधिकार सिद्ध करावा लागतो. विवेकाचा अधिकार आला म्हणजे वैराग्याचा अधिकार येतो असं नाहीये. वैराग्याचा अधिकार आम्हाला वैराग्य प्राप्त झालं म्हणजे समाधी षट संपत्ती येतेच असं नाहीये. शम मिळाला म्हणजे दम येईलच याची शाश्वती नाहीये. हे 6ही मिळाले तरी मुमुक्षुता येईलच याचं सांगता येत नाही. या संबंधामध्ये प्रत्येक पावलावर आम्हाला आमचा अधिकार सिद्ध करावा लागतो. विवेक आला म्हणजे वैराग्य येईलच याची शाश्वती नसते. बरं, वैराग्य आलं तर विवेक टिकेलच याची शाश्वती नसते. म्हणून विवेकातून वैराग्याकडे गेलं पाहिजे. नुसतंच वैराग्य मला निर्माण झालं, काही नाही, फार कंटाळा आलाय, मग हे सगळं सोडावं निघून जाव, आलं वैराग्य. जायचं आता. लोक आम्हाला भेटतात वारीला आणि वारीला येऊन आम्हाला सांगतात महाराज फार कंटाळा आला, तेच 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 सगळं. सकाळी उठा, नोकरीला जा, दिवसभर राबा, संध्याकाळी या, घरी कर सगळी कटकट,
भाजी संपली, मोहरी संपली, तेल संपलं, मुलं किरकिर करतात, पेन्सिल संपली, वही संपली, अमुकच झालं तमुकच झालं, फी भरायची, हे आहे ते आहे, कंटाळा आला, सगळं असं वाटायला लागलं हे सगळं सोडावं, लांब कुठं तरी निघून जावं. मग आम्ही त्यांना विचारतो, मग आता इथून कुठं जायचं? ते म्हणतात घरीच जायचंय. मग कशाला सांगितलं मला हे लांब कुठं तरी निघून जायचंय? म्हणून एखाद्या वेळेला एखाद्या क्रियेचा कंटाळा येणं म्हणजे वैराग्य आहे का? वैराग्य निर्माण व्हावं लागेल, ते विवेकातून निर्माण व्हावं लागेल. आणि विवेक काय आहे हे पहिल्यांदा कळून घ्यावं लागेल. ज्ञान पाहिजे ना पुढे, आम्हाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार सिद्ध करायचा आहे ना. मग त्याच्याकरता विवेक पहिल्यांदा सिद्ध केला पाहिजे. आम्ही विवेकी आहोत. विवेक शब्द काय सूचित करतो? विवेक शब्दामध्ये विच हा धातू आहे. निवडणे, वेगळं करणे असा त्या धातूचा अर्थ होतो. विचार, विचार म्हणजे काय? विच धातू, निवडणं, वेगळं करणं. माणूस म्हणतो मी विचार करतो, म्हणजे काय करतो? म्हणजे मी कशातून तरी काहीतरी वेगळं करत असतो, त्याला मी विचार करणं असं म्हणतो. विवेकामध्ये वेगळं करणं असतं, चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य, शीत उष्ण, आत्म अनात्म, नित्य अनित्य, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये एक झालेल्या आहेत. चांगलं आणि वाईट या जीवन आमच्याकडे जगतामध्ये एकच होऊन आमच्या समोर आलं, पण आम्हाला ते वेगळं करता आलं पाहिजे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनिक्ति धीराः, कठोपनिषदात आलं. माणसाच्या समोर श्रेय आणि प्रेय दोन्ही येत असतं, पण धीर पुरुष, बुद्धिमान पुरुष विविनक्ती, त्याच्यामध्ये भेद करतो, त्याच्यामधली निवड करतो, त्यांच्यात वेगळेपण सिद्ध करतो, आणि जे श्रेय आहे ते निवडण्याचा प्रयत्न करतो. चांगलं आणि वाईट मिसळून आला आमच्याकडे. या जगामध्ये सगळं चांगलं आहे असंही म्हणता येत नाही, या जगतामध्ये सगळंच वाईट आहे असंही म्हणता येत नाही. आचार्यांनी अध्यास भाष्यात म्हटलं, सत्यामृते मिथुनीकृत्य अहमिदम ममैदमिति नैसर्गिकोयम लोक व्यवहारः. आचार्य म्हणतात सत्यानृते मिथुनीकृत्य, सत्य आणि अनृत, अनृत म्हणजे खोटं, खरं आणि खोटं याचं मिश्रण आहे हे जग. म्हणजे जगामध्ये सगळंच खरं नाही, जगामध्ये सगळंच खोटं नाही. आम्ही ज्याला खरं समजतो ते प्रत्येक वेळेला खरं असतंच असं नाही, आणि आम्ही ज्याला खोटं समजतो ते प्रत्येक वेळेला खोटं असतंच असं नाही. आम्हाला ते निवडता आलं पाहिजे, याच्याकरता विवेकाची गरज आहे. याच्याकरता योग्य अयोग्य हे निवडता आलं पाहिजे. मग तो विवेक कुठे मिळतो? तो विवेक मिळतो संतांजवळ. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे. संतांजवळ जा, तो विवेक मिळेल. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेक पादपस्यैव भोग मोक्ष फले स्मृतो. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना हे बोलतात. नित्यम सज्जन संपर्कात, संतांशी नित्य संपर्कात जर आपण राहिलो, सज्जनांच्या संपर्कात राहिलो, तर काय प्राप्त होतं? विवेकात एव जायते, तिथं विवेक आपल्याला प्राप्त होत असतो. आणि मग त्या विवेकामुळे आम्हाला भोग आणि मोक्ष हे दोन्ही पुढे प्राप्त होतात. विवेक पादपस्यैव भोग मोक्ष फले स्मृतो, भोग आणि मोक्ष हे दोन्ही विवेकाची फलं आहेत. आता हा विवेक आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला खरं खोटं बऱ्याच वेळेला निवडता येत नाही. खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजणं हा तर म्हणजे आमचा स्वभावच आहे. चुकीचे निर्णय घेणे याच्यात आमच्या एवढं कोणीच प्रसिद्ध नाही आहे. बऱ्याच वेळेला नाही तर माणसाच्या जीवनात पश्चातापाची पारी का आली असती? पश्चाताप हा शब्दच मुळात आमच्या जीवनात आला नसता जर आमच्या ठिकाणी विवेक असतात. पश्चातापाची गरजच नाही. पण माणसाला बऱ्याच वेळेला नंतर वाटतं, त्याच वेळेला नको म्हटलं असतं तर बरं झालं असतं. पण आता होऊन गेलंय ना, 2 मुलंही झाली, आता त्याच वेळेला नको म्हटलं असतं तर बरं झालं असतं, याला काही अर्थ आहे का? याला काही अर्थ आहे का? झालं, आता ती आली, तिला हो म्हणालास त्या वेळेला तुला कशाचा मोह पडला माहिती नाही, तिला कशाचा मोह पडला माहिती नाही, पण होऊन गेलं, झालं, संसार सुरू झाला, शेवटाकडे आला, आणि मग एखाद्या वेळेला भांडण झाल्यावर मग तो म्हणतो काय दुर्बुद्धी झाली मी तुला हो म्हटलं. मग ज्या वेळेला दुर्बुद्धी झाली त्या वेळेला का कळली नाही? कळत नाही. आता मी विनोद म्हणून आपल्याला सांगतोय, गांभीर्यानं घेऊ नका आणि घरी जाऊन हे बोलू नका. मी विनोद म्हणून आपल्याला सांगतोय, विनोदापुरतच घ्या. हे कशा करता मी सांगतो की निवडणं, विच धातू हा निवडणं या अर्थाने आम्हाला निवडता आलं पाहिजे. चांगलं आणि वाईट हे एकत्रित होऊन आलं आमच्या समोर. याच्यातलं चांगलं काय आहे निवडा ना, वाईट काय आहे निवडता आलं पाहिजे ना. देवाने आम्हाला बुद्धी दिली त्याच करता दिली.
माणसाला देवाने दिलेली सर्वोत्तम भेटवस्तू जर काही असेल तर बुद्धी. याच्यापेक्षा अजून देवाने आपल्यावर कोणताही उपकार करायला नकोय. देवाने आपल्याला बुद्धी दिली, आम्हाला निर्णय घेता येतात. बुद्धीचं काम निश्चय करणे हे आहे. आम्हाला निश्चय करता येतो. चांगल्याचा निश्चय करता येणं, वाईटाचा निश्चय करता येणं, हे देवाने आम्हाला बुद्धी दिली तर त्या बुद्धीच्या आधारावर करता आलं पाहिजे. म्हणून श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तव संपरित्य विविनक्ती धीरहा. धीरहा विविनक्ती. धीर पुरुष त्याच्यामध्ये भेद करतो, त्याच्यातली निवड करतो. प्रिय वाटणारं काय आहे आणि श्रेय वाटणारं काय, कल्याणकारी काय आहे. श्रेयश्च प्रेयश्च मी सोप्या भाषेत सांगतो. श्रेय म्हणजे कल्याण करणारं आणि प्रेय म्हणजे प्रिय वाटणारं. आपण सोपं करू त्याला, जास्त खोलात न जाता. आम्हाला प्रिय वाटणारं आम्ही बऱ्याच वेळेला निवडतो, पण जे जे प्रिय वाटतं ते कल्याण करणारं असतंच असं नाही आहे. जे कल्याणकारी असतं ते बऱ्याच वेळेला प्रिय वाटत नाही. आम्ही निवड करताना नेहमी प्रिय काय वाटतं याची निवड करतो, पण श्रेय काय आहे, कल्याणकारी काय आहे, आम्हाला त्या वेळेला कळत नाही. विषय आम्हाला प्रिय वाटतात पण कल्याणकारी आहेत का? विषय प्रिय वाटतात, त्या वेळेला तो विषय समोर आल्यानंतर तो भोगावा वाटणं याच्यात गैर नाही आहे, मान्य आहे. त्या वेळेला ते प्रिय वाटतं, पण ते श्रेय आहे का याचं उत्तर आहे नाही, असंच आहे. आणि ब्रह्मज्ञान आम्हाला श्रेयस्कर आहे, पण ते प्रिय वाटतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. ब्रह्मज्ञानाने आम्ही मुक्त होणार आहोत, पण आम्हाला ते प्रिय वाटत नाही. काय ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान सगळं डोक्यावरून जातं, काही कळत नाही. कशाचं ब्रह्मज्ञान, शेवटी 2 वेळची भाकरी मिळणं हे महत्वाचं. म्हणजे आमचा सगळा कल प्रियत्वाकडे असतो. कल्याण करणारं काय आहे याची निवड आम्हाला करता येत नाही. म्हणून तर ज्ञानेश्वरी आहे, म्हणून तर दासबोध आहे, म्हणून तर गाथा आहे, म्हणून तर संत वाङ्मय आहे. हे आम्हाला निवडता आलं पाहिजे, वेगळं करता आलं पाहिजे. संत आम्हाला ते करून देतात. आमच्या कल्याण करणारं आमच्या जीवनामध्ये काय आहे याची जाणीव करून देतात. जे अहितकारक आहे पण प्रिय वाटतं त्याची जाणीव संत आम्हाला करून देतात. म्हणून आसुरी संपत्ती वेगळी, दैवी संपत्ती वेगळी. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योगो नाम आहे ना, आपण म्हणतो 16वा अध्याय. दैवी आणि आसुरी संपत्ती या दोन्हीचा विभाग करता आला पाहिजे. हा विवेक आहे. आता विवेक म्हणजे वेगळं करणं, निवडता येणं. झालं. चांगलं आणि वाईट याच्यातलं चांगलं निवडता आलं पाहिजे. आत्मा अनात्मा याच्यातल्या आत्म्याचा निवड करता आली पाहिजे. योग्य अयोग्य याच्यातल्या योग्याचा स्वीकार करता आला पाहिजे. उचित अनुचित याच्यातल्या उचिताचा स्वीकार करता आला पाहिजे. आणि जे जे अयोग्य आहे, जे जे अनुचित आहे, जे जे अकल्याणकारी आहे, त्या सगळ्याचा अनात्मा आहे, त्या सगळ्याचा आम्हाला त्याग करता आला पाहिजे. आता हा विवेक निर्माण झाला. विवेकातून मग आम्हाला वैराग्याकडे गेलं पाहिजे. अचानक निर्माण झालेलं वैराग्य काहीही फल देत नाही. अचानक वैराग्य निर्माण होतं. मगाशी मी म्हटलं ना तसं अचानक माणसाला वाटतं काही नाही हो, काही तथ्य नाही. एखाद्या वेळेला वाटतं, उदास होतो मनुष्य आणि त्याला वाटतं नाही काही नको, हे सगळं काही खरं नाही, हे सगळं सोडावं निघून जावं. पण कुठेही जाऊ शकत नाही. कारण का? कारण जे वैराग्य आलंय ते विवेकातून आलेलं नाही आहे. मला हे नको ते नको, काही खावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही, कोणाला भेटावंसं वाटत नाही आहे. कोणी समोर आले तरी चिडचिड होते, कोणाला काही झालं तर भांडणं होतात त्याच्यामध्ये. नको बाबा, माझा एकांत बरा. याला जर मनुष्य वैराग्य समजत असेल तर त्याच्या एवढा मोठा दोष नाही. अर्जुनाच्या समोर त्याच्या सगळे नातेवाईक धनुष्यबाण घेऊन उभे होते आणि अर्जुनाला वाटलं की यांना मारण्यातून आपल्याकडून हिंसा घडेल. हिंसा घडली की पाप लागेल, पाप लागलं की परमात्मा दूर होईल. अरे यांना जर मारून टाकल्यानंतर वर्णसंकर होईल. या सगळ्यांनाच मारून टाकल्यानंतर नंतर कोणी वंश शिल्लक राहणार नाही, वंशनाश होऊन जाईल, वर्णसंकर होऊन जाईल, अमुक होईल तमुक होईल. अर्जुनाने अनेक शंका पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत भगवंताच्या समोर मांडल्या. असं होईल तसं होईल तसं होईल तसं होईल. देवा मला युद्ध करायचं नाही, यांना मारून राज्य काय करायचंय मला, यांना मारून मला आपल्याच नातेवाईकांना मारून जर मी राज्य मिळवलं तर मरेपर्यंत माझ्या अंतःकरणात सल राहील की यांना मारून मी राज्य मिळवलं. मला युद्ध करायचं नाही. रथोपस्थ उपाविशत, पहिल्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. अर्जुन रथातून खाली उतरला, धनुष्यबाण त्यांनी खाली ठेवून दिलं. आता हिंसा होईल, मला पाप लागेल म्हणून हे कर्म मला करायचं नाही. अर्जुन केवढा वैराग्य संपन्न.
अर्जुनाजवळ केवढं वैराग्य आलं की यांना मारून मला राज्य मिळवायचं नाही. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की अर्जुन म्हणतो यांना मारून मला राज्य मिळवायचं नाहीये, पण यांना न मारता मिळालं तर हवंय. मग कुठे वैराग्य? वैराग्य कुठे? यांना मारून मला नकोय हे मान्य आहे, पण न मारता यांनी जर माझं राज्य मला दिलं तर मी नाकारणार आहे का? मग मी जर मिळालेलं राज्य नाकारणार नसेल तर वैराग्य कुठे आहे? मग मला युद्ध करायचं नाही, मला राज्य नकोय, मी कुठेही भिक्षा मागून आम्ही जगू, भिक्षा मागता भली भैक्षमपी लोके, आम्ही कुठेही राहू, भिक्षा मागून जगू, या लोकांना मारून मला काही राज्य मिळवायचं नाही, मला याचं वाईट वाटतं, हे वैराग्य नाहीये, हा वैताग आहे. वैताग वेगळा असतो आणि वैराग्य वेगळं असतं. आम्ही दुर्दैवानं वैतागाला वैराग्य समजत आलेलो. वैराग्य ते आहे जे विषयाचा निषेध केला जातो पण तो विवेकातून केला जातो. विवेकातून ते व्हावं लागतं तर त्याचा उपयोग आहे. योग वासिष्ठामध्ये पुष्कळ विचार रामचंद्र प्रभूंना बोलून दाखवलाय. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, अरे घाणेरडा विषय बघितल्यानंतर त्याचा त्याग करावा असं कोणालाही वाटतं, म्हणजे ते वैराग्य झालं काय? वैराग्य म्हणजे त्याग करणं नाही आहे. मला हे नको असं म्हणणं म्हणजे वैराग्य नाही आहे. अहो जेवण करता का? नाही मला नको जेवण. काय वैराग्य संपन्न महात्मा आहे, जेवण नको म्हणतो? अरे पण तो आधी 2दा जेवून आलाय म्हणून नको म्हणतोय, याला काय म्हणाल तुम्ही? विषयाचा निषेध करण्याकरता फक्त वैराग्यच लागतं असं नाही आहे. विषय भोगाची लालसा अंतःकरणात आहे पण इंद्रियाची सक्षमता नसेल तरी मनुष्य विषय नको म्हणतो. आता हे अवघड वाटेल आपल्याला, मी सोपं सांगतो. फुटाणे मिळालेत पण दात नाहीयेत म्हणून नको म्हणतोय, याला वैराग्य म्हणणार आहात का? फुटाणे खायची इच्छा आहे की नाही? तुम्ही मिक्सर मधून काढून द्या ना, मी खायला तयार आहे, पण नुसते फुटाणे खाता का? नाही. का नाही? का नको? दात नाहीयेत मला. इंद्रियाची सक्षमता नसेल तरी विषयाचा त्याग होत असेल तर त्याला वैराग्य म्हणता येणार नाही. विषयाचा कंटाळा आला म्हणून विषयाचा त्याग होत असेल तर त्याला वैराग्य म्हणता येणार नाही. विषय प्रतिकूल वाटत असले म्हणून विषयाचा त्याग होत असेल तर त्याला वैराग्य म्हणता येणार नाहीत. विषयाची अनुकूलता कळावी लागते, विषयाची गरज आहे असं वाटावं लागतं. विषय तरीही नको म्हणून दूर करता येत असतील तर आम्हाला वैराग्याचा विचार करता येईल, नाहीतर नाही. वैराग्य असं साधन नाही आहे, ते विवेकातून उत्पन्न व्हावं लागतं. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते. सांगा, घाणेरडा विषय बघितल्यानंतर कुणाच्या ठिकाणी त्याच्या त्यागाची भावना निर्माण होणार नाही? कुणाच्या ठिकाणी होणार नाही? आपण रस्त्याने चाललो, जाताना कोणीतरी रस्त्यावर कोणीतरी उलटी केलेली आम्हाला दिसली तर आम्ही काय त्याच्याकडे टक लावून बघू? आम्ही त्याचा त्यागच करू ना. घाणेरडा विषय बघितल्यानंतर त्याचा त्याग होईलच की नाही? रस्त्यावर एखादा प्राणी मरून पडला, त्याची दुर्गंधी येते, आम्ही त्याचा त्याग करून रस्ता बदलून जाऊ की नाही? म्हणजे काय आम्ही विरक्त झालो काय? बिभत्स विषय बघितल्यानंतर कुणाच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भूमिका येणार नाही? चालत नाही. पण सताम उत्तम वैराग्यम, पण संतांच्या जवळ असणारं जे उत्तम वैराग्य आपल्याला दिसतं ते कुठून येतं? विवेकात एव जायते. ते विवेकातून निर्माण झालेलं असतं म्हणून ते उत्तम असतं. नाहीतर वैराग्य आपल्याही ठिकाणी आहे. विरक्त सगळेच आहोत आपण. आता आपण प्रवचनाला बसलो, प्रवचनाला बसल्यानंतर आपल्याला जर कोणी विचारलं की लाडू खाता काय, तर आपण म्हणू नाही इथं कुठे लाडू आणता? प्रवचन चालू आहे, आम्ही प्रवचनात बसलोय, लाडू कसला आणता इथे? आम्हाला प्रवचन ऐकायचंय, लाडू नको. प्रवचनात लाडू हवा का म्हणून कोणी विचारलं तर आपण नको म्हणू. पण खरंच कोणी लाडू तिथं वाटायला उभं राहिलं तर किती जण प्रवचनात बसतील? हाही प्रश्नच असतो. वैराग्याची परीक्षा ही विषयाच्या अनुपस्थितीत कधीच होत नसते, ती विषयाच्या उपस्थितीत होत असते. विषय उपस्थित असताना वैराग्याची परीक्षा आहे, अनुपस्थित असताना सगळेच विरक्त आहेत. कोण विरक्त नाही आहे? समोर विषय आल्यानंतर नको म्हणता आलं पाहिजे, त्याला जनक राजा व्हावं लागेल. विषय समोर असताना नको असं म्हणावं लागेल, त्याला शुकाचार्य व्हावं लागेल, त्याला समर्थ व्हावं लागेल, त्याला छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागेल. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुकासारखं वैराग्य आहे. शुकाचार्य तपाला बसले. शुकासारखं म्हणण्यामध्ये तात्पर्य काय?
शुकाचार्य तपाला बसले. तिथून निघाले, वडील मागे मागे गेले, हाक मारली, झाडा झुडपांनी ओ दिली. तिथून निघाले, ते मेरू पर्वतावर गेले, तपाला बसले. शुकाचार्यांचं तप सुरू झाल्यानंतर इंद्राला असं वाटलं की हा तप करतो, आपल्या खुर्चीला धक्का लागेल, म्हणून त्या इंद्राने त्या शुकाचार्यांकडे रंभा पाठवली, अप्सरा पाठवली. ती आली. शुकाचार्य तरुण आहेत, देखणे आहेत. शुकाचार्यांचं वर्णन करताना वर्णन आलंय, भागवतात एके ठिकाणी आलंय आणि अन्य पुराणात आले, शुकाचार्य हुबेहूब भगवान श्रीकृष्णांसारखे दिसत होते, दिसायला देखणे. तप करत बसलेत, तपाचं तेज आहे. 12 वर्ष आईच्या पोटात राहून बाहेर आलेत म्हणजे तारुण्य आहे. तरुण मुलगा तेजःपुंज तप करत बसला, रंभा आली. इंद्रांनी सांगितल्याप्रमाणे हावभाव केले. शुकाचार्य काही बघायला तयार नाही, डोळे मिटून त्यांचं ध्यान चालू होतं. आपल्या या सगळ्या नृत्याचा, हावभाव करण्याचा, आवाजाचा, गाण्याचा, पायात बांधलेल्या घुंगराच्या आवाजाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाहीये हे बघून ती रंभाजवळ गेली. तिने हात लावून शुकाचार्यांना व्युत्थान दशेवर आणलं, जाग केलं. ते उठले, बघितलं, म्हणे कोण आपण, कशा करताय, इथं आलाय. म्हणे तुम्ही काय करता? म्हणले ध्यान करतो. ध्यान करतो. कशा करता? कशा करता म्हणजे भगवत प्राप्ती करता. ते म्हणाले तुमचं वय काय? म्हणे 12-13 वर्षाचं वय. ती म्हणाली अहो मग हे वय आहे का परमार्थाचं? रिटायर झाल्यानंतर परमार्थ करायचा असतो, हे वय आहे का? तारुण्यात कुठं परमार्थ असतो का? माणसानं निवृत्त व्हावं, सगळ्या जबाबदाऱ्या संपाव्यात, तेव्हा कुठं आम्हाला वाटणार की आता चला पंढरपूरला जावं, तोपर्यंत वाटे हे वय नाही तुमचं. ते म्हणाले मग काय म्हणणं काय? तिने सांगितलंय पा मी तुमच्याकडे आली आहे, तुमच्या सौंदर्याला मोहित झालेली आहे, माझ्या बरोबर तुम्ही प्रपंच करा. काय करत बसला हे सगळं? हे करू नका, सोडून द्या हे सगळं. त्यांनी सांगितलं नको नको, मला माझं चाललंय ते चांगलं चाललंय, मी कशाला तुझ्या नादाला लागू. आणि मग तिने सांगितलं, तिने पुष्कळ त्याच्यावर हे केलं. ती म्हणाल नको. शुकाचार्याने सांगितलं नाही. तिने सांगितलं पा महाभारतामध्ये एक पंडिताचं लक्षण आलंय, अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच संभोगम इति पंडित लक्षणम, असं पंडिताचं एक लक्षण आलं. जो स्वतः विषयाच्या मागे धावत नाही, पण विषय प्रारब्धाने समोर आले तर त्या विषयाचा उपभोगही घेतो, त्याला पंडित असं म्हणतात. म्हणजे तुम्ही माझ्याकडे आला नाही, पण मी तुमच्याकडे आली आहे ना, मग माझा उपभोग घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला? शुकाचार्याने सांगितलं नको म्हणे, स्त्रीचं शरीर काय असतं हे मी 12 वर्ष आत राहून बघितलंय, त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं ते मला माहिती आहे. मांस पांचाली काय असतो, यंत्र लोलेंग पंजिरे, स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमिव शोभनम. अरे काय असतं? आतमध्ये सगळं मांस आहे, वरून चमडा आहे, आत हाडं आहेत, रक्त आहे, याच्यातला एकही पदार्थ शुद्ध नाही आहे. आणि या सगळ्या अशुद्ध पदार्थानं बनलेल्या देहाचं मला काय म्हणून तू आमिष दाखवतेस? मला माहिती आहे याचं काय असतं ते. मी आईच्या पोटात 12 वर्ष राहिलोय आणि आतून बघितलंय की आत काय घाण असते ती. मला या देहाचा मोह दाखवू नको तू. तिने सांगितलं रंभेने अहो तसं नाही आहे, मी सामान्य पंचमहाभूतांनी बनलेली स्त्री नाही आहे, मी स्वर्गातली अप्सरा आहे, माझं शरीर दैवी आहे, अलौकिक आहे, ते पंचमहाभूतांनी बनलेला तो विकार नाही आहे. माझ्या पोटामध्ये स्नायू अस्थि ग्रंथी वगैरे काही नाही आहेत, माझ्या पोटामध्ये दिव्य सुगंधी द्रव्य आहेत. म्हणून त्या रंभेने नखाने आपलं पोट फाडलं, त्या पोटातून ती द्रव्य बाहेर पडली, त्याचा सगळीकडे सुगंध पसरल्यानंतर त्या रंभेने सांगितलं बघा माझ्या पोटामध्ये इतकी सुगंधी द्रव्य आहेत, म्हणून म्हणते माझा भोग घ्या म्हणून. शुकाचार्य तिला हात जोडून म्हणाले आई तुमच्या पोटामध्ये एवढा सुगंध हे जर मला आधी कळालं असतं तर 12 वर्ष तुमच्याच पोटात राहिलो नसतो का मुलगा म्हणून. याला म्हणतात शुकासारिक हे पूर्ण वैराग्य. हे पूर्ण वैराग्य आहे. वैराग्य हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आल्याचा दृष्टांत सांगितला जातो इतिहासामध्ये. त्यावेळेला महाराज तेच म्हणाले आमची आई अशी असते तर आम्ही असे झालो असतो. परस्त्रीला बघून मातेचं स्मरण व्हावं इतकं शुद्ध वैराग्य, शुद्ध विवेक असल्याशिवाय निर्माण होत नाही. हा शुद्ध विवेक लागतो त्याच्याकरता. विवेकातून वैराग्याकडे जावं लागतं. मग हे वैराग्य काय आहे? दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीमध्ये आलेला विचार आहे.
वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचा हेतू काय, वैराग्याचं कार्य काय, वैराग्याचा परिणाम काय, हे सगळे या श्लोकामध्ये आलं. असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य म्हणजे काय? विषयेषु जिहासा, विषयाबद्दलची त्यक्त भावना, विषयाबद्दलची त्यागयुक्त भावना, जिहासा, वितृष्णा ज्याला म्हणतात त्याला वैराग्य असं म्हणतात. पण नुसतं विषयाबद्दलची जिहासा का? नाही. मग काय आहे? विषयाच्या त्यागाच्या भावनेला वैराग्य म्हणतात, ही गोष्ट खरी आहे. पण पंचदशीने त्याची जी कारण मीमांसा केली ती चांगली आहे. मला आता तेवढा वेळ नाहीये सगळं सांगण्याला माझ्या हातामध्ये. आपल्याला अजून ते गुरुतला पहिला गुरुही सुरू झाला नाही आपला. करूया, थोडा वेळ आहे अजून हातात, करूया सुरू आपण. पण हे पहिल्यांदा सांगतोय 24 गुरु का केले याच्याकरता मी थोडस विस्तारानं बोलतोय. एक गुरुत भागलं नसतं का? 24 गुरु करायचं दत्तात्रेयांना काय अडलं होतं याच्याकरता हा विस्तार करतोय मी. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. दोष दृष्टी, विषयामधला दोष कळाला पाहिजे. काय आहे? वैराग्य निर्मितीचं कारण आहे. वैराग्य कुठून निर्माण होतं? विषयातला दोष कळाला पाहिजे. मनुष्य जेवायला बसला, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे 15व्या अध्यायामध्ये. मनुष्य जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर भूक लागली होती, स्वयंपाकही चांगला केला होता, चांगला सुगंध पसरला होता, वाढणाराही चांगला होता, जेवू घालणाराही उदार होता, जेवणाराही चांगला भोगता होता, खवय्या होता, सगळं झालं. पान वाढलं, तूप वाढलं आणि तूप वाढताना वाढणाऱ्याने असं सांगितलं, शांत चित्तानं होऊ द्या, निवांत होऊ द्या, गडबड करू नका, भरपूर जेवण केलेलं आहे, तुमच्या करताच केलेलं आहे, निवांत जेवा, संकोच करू नका, भरपूर जेवा, फक्त जेवणामध्ये कुठंतरी पाल पडली तेवढी आली तर काढून टाका. आता तो जेवेल का सांगा? भूक लागली की नाही? लागली ना. अन्न आहे की नाही? आहे ना. पण प्राप्त झालेल्या विषयामध्ये जर दोष दिसत असेल तर तो ते अन्न सेवन करेल का लोटून देईल बाजूला? ज्ञानोबराय बोलतात, ही भाषा ज्ञानोबरायांची आहे. विषय रांदिली रस सोये, जै जेवणारा ठाऊये होय, तैतो ताटची सांडोनी जाय जयापरी, तैसी संसाराया समजता, जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. 15वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. अन्नामध्ये विष पडलेलं आहे हे एकदा कळलं की त्या अन्नाचा जसा त्याग होतो तसा विषयातल्या दोषदर्शनाने विषयाचा त्याग होतो. वैराग्य निर्मितीचं कारण काय? दोष दृष्टी हे वैराग्य निर्मितीचं कारण आहे. बर, कारण आलं, मग वैराग्य निर्माण झालं. मग वैराग्य म्हणजे काय? जिहासाच, जिहासा, विषयाबद्दलची जिहासा, त्यक्त भावना. आता काय वाटेल ते केलं तरी. वाढणाऱ्यांनी सांगितलं पाल पडली आहे, पण बघा कुठं आमटीत वगैरे आली असेल तर काढून टाका आणि शांत चित्तानं निवांत जेवा, सावकाश जेवा, तुमच्या करताच जेवण केलेलं आहे. तो म्हणला नाही हो, असं झालं असेल तर कसं जेवेल? मग त्यांनी सांगितलं तुम्ही जेवा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, आता जेवेल. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, जेवेल. तुम्हाला मुलांची शपथ आहे, जेवेल. नाही, आता त्याला कितीही कोणतंही आमिष दाखवा, तुम्ही एवढं जेवण करा, आम्ही तुम्हाला 10 कोटी रुपये देऊ, जेवेल. तुम्ही कोणतंही आमिष त्याला दाखवा, तो त्या विषयाचा त्यागच करेल. कोणतीही अनुकूलता समोर आल्यानंतरही विषयाचा त्याग होत असेल तर ते वैराग्याचं स्वरूप आहे. ते वैराग्य, त्याला जिहासा असं म्हणा. आणि मग विषयाचा, त्या वैराग्याचा परिणाम काय आहे? पुनर्भोगेषु अदीनता. पंचदशीने आपल्याला सांगितलं पुनर्भोगेषु अदीनता, हे वैराग्याचा हा परिणाम आहे. कारण भोग भोगण्याकरता मनुष्य दीन होतो, दैन्य पत्करतो. काही करा, एवढं द्या हो, तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, तुम्ही म्हणाल ती कामं करतो, पण एवढं मला द्या. भोगाकरता मनुष्य दीन होत असतो, हातापाया पडतो. पण वैराग्य निर्माण झाल्यानंतर वैराग्याचा हा परिणाम आहे की भोगाकरता मनुष्याच्या ठिकाणी दैन्य निर्माण होत नाही, कारण त्यांनी त्या भोगाचा त्याग केलेला असतो. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे, तुकोबारायांचं वचन आहे. अरे इंद्रियाने आम्हाला दीन केलंय. आमची इंद्रिय विषयाकडे धावत असतात, त्यांना विषयाची अपेक्षा असते. येथ विषया वाचोनी काही आणि का सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा, हे ज्ञानोबराय बोलतात.
गीतेमध्ये भगवान बोलतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदहा आगमापायिनो नित्यसंस्थितिक्षस्व भारत. या श्लोकाच्या खालचं ज्ञानोबारांचं व्याख्यान आपण बघून घ्या. मी का बोलतो आपल्याला? वैराग्य निर्माण व्हावं ते विवेकातून निर्माण व्हावं. विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता, आणि मग श्रवण, मग मनन, मग निदिध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधन. ब्रह्मज्ञानाचं अत्यंत अंतरंग साधन आहे तत्वम पदार्थ शोधन. आणि ते आपल्याला करता यावं याच्याकरता विवेकापासून ते निदिध्यासनापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अधिकार सिद्ध करावा लागतो. माझा मुद्दा इथे होता. का बोलतो मी? ब्रह्मज्ञानाकरता एक स्वतंत्र अधिकार सिद्ध करावा लागतो. मला ब्रह्मज्ञान द्या असं म्हटलं की कोणी ब्रह्मज्ञान देत नसतं. त्याच्याकरता जन्म जन्मांतर जातात. गीता बोलते 7व्या अध्यायामध्ये, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान. माम प्रपद्यते तर नंतर आहे, पण बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान होतो मनुष्य. ज्ञानवान झालं पाहिजे. त्या वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना असं सांगितलं, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. तो ज्ञानमय हो बाबा. का हो? कारण ज्ञानवान जो आहे तोच खरा बलवान आहे. ज्ञानाचंच बल मोठं असतं. ज्ञानवान एव जीवती, जो खरा ज्ञानवान आहे ना तोच जगल्यासारखा आहे. जगूनही ज्ञान होत नसेल तर त्या जगण्याला जगणं म्हणू नका. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी बोलून दाखवलंय. भगवंताच्या मुखातून अर्जुनाला सांगतात, ऐके जया प्राणी यांच्या ठाई, ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुना, ज्या प्राण्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवड नाही ना त्याचं जगणं काय, त्याच्यापेक्षा तो मेलेला बरा आहे. बरा नाही, मेलेला चांगला आहे. काय करायचं? ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची आवडच नाही तो जगून उपयोग काय? तो मेलेला चांगला त्याच्यापेक्षा. तस्मात ज्ञानमयो भव, म्हणून तू ज्ञानमय हो रामा. वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं. ज्ञानाकरता अधिकार लागत असतो. तो अधिकार आपल्याला सहजासहजी मिळत नाही, तो मिळवावा लागत असतो. याच्याकरता ज्ञान ही काही अशी सहजासहजी मिळणारी गोष्ट नाहीये. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, तुकाराम महाराज म्हणतात. कशा करता? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. तुकोबाराय बोलून दाखवतात. याच्यासाठी करायचंय ब्रह्मज्ञानाकरता. ब्रह्मज्ञान काय? उठाउठी मिळेल आपल्याला बाजारात जाऊन. 1-2 किलो ब्रह्मज्ञान द्या, 100 रुपयाचं ब्रह्मज्ञान द्या, नाही मी थोडा श्रीमंत आहे 5,000चं ब्रह्मज्ञान द्या, असं थोडंच करतायत. त्याच्याकरता अधिकार लागतो. आणि अधिकार लागत असेल तर विवेकापासून ते तत्वम पदार्थ शोधनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला आपला अधिकार सिद्ध करावा लागतो. हे सिद्ध करत असताना दुर्दैवाने, मी दुर्दैवाने हे थोडस धोक्याची सूचना म्हणून सांगतो, दुर्दैवाने या सगळ्या प्रवासामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निदिध्यासन या सगळ्या प्रवासामध्ये मागचा विवेक जर हरवला तर केलेलं सगळे प्रयत्न केराच्या टोपलीत टाकून द्या. सगळं मुसळ केरात आहे, काही उपयोग नाही. अहो, मी उदाहरण देतो आपल्याला. आता जी शिक्षण पद्धती आहे की नाही, याच्यामध्ये एखादा मुलगा जर 10वीला नापास झाला तर त्याला पुन्हा परीक्षा देता येते की नाही? येते. कोणती परीक्षा? 10वीचीच द्यावी लागते. 10वीची. 10वीमध्ये नापास झाला, पुन्हा 10वीची परीक्षा द्या. त्याही परीक्षेमध्ये नापास झाला, मार्च मध्ये नापास झाला, मग आता पुढे काय सप्टेंबर काही असतं ना, ऑक्टोबर, तिथं नापास झाला. मग ऑक्टोबरला नापास झाल्यानंतर पुन्हा मार्चला द्या. पुन्हा मार्चला नापास झाला, पुन्हा ऑक्टोबर द्या. ऑक्टोबरला नापास झाला, पुन्हा मार्च द्या. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, ते येतच राहतात. ते चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तो 10वीतून पूर्णतः उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्याला 10वीची परीक्षा द्यावी लागते. 10वीचीच द्यावी लागते. पण परमार्थात असं चालत नाही. परमार्थात असं चालत नाही. परमार्थामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये जर तो उत्तीर्ण झाला नाही तर त्याला पुन्हा बालवाडीत आणून बसवतात. त्याला पुन्हा 10वीची परीक्षा नाही आहे. तुमचं तत्वम पदार्थ शोधनामध्ये चूक झाली तर तुमच्या विवेकापासून पुन्हा पहिल्यांपासून सुरू करा. पहिल्यांदा बालवाडीत बसा परत, कारण कुठे गोंधळ झालाय तुमचं तुम्हाला कळत नाही.
याच्याकरता पुन्हा सगळं तपासून बघा, पुन्हा गुरुकडे जा, पुन्हा विवेकाचा विचार करा, पुन्हा वैराग्य, पुन्हा समाधी षट संपत्ती, पुन्हा मुमुक्षुता, पुन्हा श्रवण करा, श्रवणाचं पुन्हा मनन करा. सोपं नाही आहे. याच्याकरता ब्रह्मज्ञानाचा अधिकार लागतो. काय अधिकार लागतो? साधन चतुष्टय संपन्नता. ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारी आहे. आता साधन चतुष्टय संपन्न झाला पाहिजे. कशाकरता मी हे बोलतोय? माझा मूळ विषय काय चाललाय? 24 गुरु का? एक गुरु दत्तात्रेयांनी केले असते तर बिघडलं नसतं. 24 गुरु कशा करता केले? त्याचं उत्तर देतोय मी आपल्याला. ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु पुरतो. एकच गुरु पुरतो म्हणजे एकच करावा लागत असतो. पुरतो म्हणजे काय? तो तेवढा करावा लागतो असं नाही. ते एकच असतो. गुरु हा एकच आहे. ते 100 नाही आहेत. कारण गुरु हे तत्व आहे असं आपण बोललो. मग या ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराकरता हे जे सगळं करावं लागतं आहे, या सगळ्या करण्याचं चिंतन करा. विवेकापासून ते तत्वम पदार्थ शोधनापर्यंत. त्याच्या पुढे आम्हाला ज्ञान होणार गुरुमुखातून. आणि मग अधिकार संपन्नता झाल्यानंतर मग आमचा अधिकार जर शुद्ध असेल, आम्ही जर आमचं अंतःकरण जर विशुद्ध झालेलं असेल, ब्रह्मज्ञानाला उपयुक्त ठरत असेल, मग त्याला काही फार सांगावं लागत नाही. एका शब्दामध्ये त्याचं भागून जात. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. तिथंच संपून जात. आता उत्तम मया राम यदि शुद्धेही चेतसी, उपदेशो ही प्रसरती तैल बिंदुरी वांबसी, असं म्हटलंय वसिष्ठ महामुनीने की रामा मी तुला एक गोष्ट सांगतो ऐक. यदि शुद्धेही चेतसी, जर चित्त शुद्ध झालेलं असेल तर काय होतं? उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू इव अंबसी. तेलाचा थेंब पाण्यावर टाकल्यानंतर जसा तो तवंग रूपाने क्षणार्धात पृष्ठभागावर पसरतो. तुम्ही तुपाचा थेंब पाण्यावर टाकून बघा, तो जिथे पडतो तिथेच थिजून राहतो. पण तेलाचा थेंब जर पाण्यावर पडला तर तो तवंग रूपानं पाण्याच्या पृष्ठभागावर लगेच पसरून जातो. तसं अंतःकरण जर शुद्ध असेल तर तेलाचा थेंब पाण्यावर पडल्याबरोबर जसा तवंग रूपाने पसरून जातो, तसा उपदेशाचा थेंब जरी त्या शुद्ध अंतःकरणात पडला तरी तो सगळ्या जीवनभर क्षणार्धात पसरून जातो. कारण अंतःकरण शुद्ध आहे. शुद्ध अंतःकरण ब्रह्मज्ञानाची पहिली पायरी आहे, पहिली आवश्यकता आहे. अंतःकरण शुद्ध असेल तरच ज्ञान होईल, नाहीतर होणार नाही. शुद्ध अंतःकरण ते कशाने होईल? ते निष्काम कर्माचरणाने होईल वगैरे वगैरे पुढचा विचार. पण शुद्ध अंतःकरणात विवेकाचा विचार, वैराग्याचा विचार, हे सगळं पुढे 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 न्यावं लागतं. मग ब्रह्मज्ञानाची चिकित्सा, मग ब्रह्मज्ञान आपल्याला गुरुकृपेने प्राप्त होतं. आता या सगळ्याचा विचार केला तर आम्हाला उपदेश करणारे जे गुरु आहेत ते एकच आहेत, ते 100 नाही आहेत. नाथ महाराजांनी म्हटलंय निज गुरु तो एकोची जाण. एकच असतो, निज गुरु एकच असतो, ज्याला सद्गुरू असं म्हणतात. म्हणून नाथ महाराजांनी गुरु आणि सद्गुरू याच्यात अंतर केले. ते याच कारणाने केले. निज गुरु एकच जाण. बाकीचे गुरु हे निज गुरु म्हणण्या नसतात. काय फरक आहे? 24 गुरु का केले? आपला मुद्दा तेवढाच आहे, तेवढा सांगून पुढे जातो. एक गुरु चाललं असतं, ब्रह्मज्ञानाकरता एकच लागतो. मग दत्तात्रेयांनी 24 का केले? असं आहे की ब्रह्मज्ञानाकरता जो अधिकार लागत असतो तो अधिकार ज्या गुणांच्या अपेक्षेतून पूर्ण होतो त्या प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता आम्हाला एक एक गुरु करावा लागत असतो. 24 गुरु का केले? ब्रह्मज्ञानाकरता 24 लागत नाहीत, ब्रह्मज्ञानाकरता एकच लागतात. पण ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरता जी गुणसंपदा आमच्याकडे यावी लागते त्या प्रत्येक गुणाकरता एक गुरु करावा लागतो, म्हणून 24. आता दत्तात्रेयांना 24 पुरले, आपल्याला त्याच्यावर किती शून्य द्यावे लागतील ते आपलं आपण तपासून बघायचं. आम्हाला 24 लागतात का 240 लागतात का 2400 लागतात का 24,000 लागतात का 2,40,000 लागतात, हे आमचं आम्ही ठरवायचं. दत्तात्रेयांना 24 पुरले. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता जो अधिकार लागत असतो त्या अधिकाराच्या प्राप्तीकरता किंवा तो अधिकार सिद्ध होण्याकरता ज्या गुणांची आवश्यकता असते त्या त्या गुणांकरता एक एक गुरु करणं हे मान्य आहे. एक एक गुरु त्याच्याकरता करावा लागतो. मग या गुरूंनी हे गुण आपल्याला दिल्यानंतर जो ब्रह्मज्ञानाचा अधिकार आमच्याकडे येतो त्या अधिकारात एक निज गुरु आम्हाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो आणि त्याच्याने आम्ही मुक्त होतो. दत्तात्रेय यदूला असं सांगतात की मी 24 गुरु केले. कशा करता केले?
ब्रह्मज्ञानाकरता 24 नाही, पण ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त व्हावा याच्याकरता म्हणून एवढे गुरु मला करावे लागले. कारण ब्रह्मज्ञानाचा अधिकार जन्मजात माझ्याकडे नाही आहे. याच्याकरता मला काही ना काहीतरी कुठून ना कुठून काही ना काहीतरी घ्यावं लागणार आहे. मग जिथून जिथून जे जे काही चांगलं दिसेल तिथून तिथून ते ते घेणं हे महत्वाचं आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण. तिथून तिथून मी तो गुरु केला, तिथून तिथून तो तो गुण मी घेतला. आणि असं जर मी गुरु केले असतील तर किती गुरु करावेत? मला 24 लागले, तुम्हाला किती लागू शकतात? गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळं जग गुरु रूपानं दिसू शकतं. घ्या कुठून कुठून जे जे मिळतं. चिमणीपासून काही घेता आलं घ्या, कावळ्यापासून घेता आलं घ्या, ढेकणापासून घेता आलं घ्या, चिलटापासून घेता आलं घ्या, वाघापासून घेता आलं घ्या. सिंहादेकम बकादेकम शिक्षेत चत्वारी कुकुटात कालच बोललो आपण. वायसात पंचशिक्षेत षटशून्य स्त्रीणी गर्दवात. घ्या ना. गाढवाकडून गुण घेता येतात, कोंबड्याकडून घेता येतात, कावळ्याकडून घेता येतात, माणसाकडून घेता येतात, लहान मुलाकडून घेता येतात, पुरुषाकडून घेता येतात, स्त्रीकडून घेता येतात, वृद्ध माणसाकडून घेता येतात, आजारी माणसाकडून घेता येतात. कुठून घेता येत नाही गुण? कुठून घेता येत नाही? सगळीकडून आपल्याला गुण घेता येतात. पण ते कशा करतात? ते ब्रह्मज्ञानाकरता नसतात. ब्रह्मज्ञान ज्याच्यावर अवलंबून आहे, ब्रह्मज्ञानाकरता जो अधिकार लागत असतो त्या अधिकाराच्या सिद्धीकरता कितीही गुरु केले तरी चालतात. पण मोक्षाच्या प्राप्तीकरता मात्र एकच गुरु उपयुक्त असतो. त्याच्याकरता 100 गुरु लागत नसतात. मोक्ष एकच. पण त्याच्या सिद्धीकरता आपल्याला अनेक गुरु करावे लागत असले तरी त्याच्यामध्ये कोणताही दोष येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मी एवढे गुरु केले. भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात की यदू मी एवढे गुरु केले. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काही ना काहीतरी आहेच आहे. कारण जगतातला प्रत्येक पदार्थ 3 गुणांनी बनलेला आहे. प्रत्येक पदार्थामध्ये गुणदोषयुक्त असा प्रत्येक पदार्थ आहे. आमची दृष्टी दोषाकडे जात असेल तर तो दोष आमचा आहे. आमची दृष्टी गुणाकडे गेली पाहिजे. आमची दृष्टी चांगल्याकडे गेली पाहिजे. जे जे आमच्या जीवनामध्ये घडतं, जे जे आम्हाला प्रत्ययाला येतं, जे जे आमच्या संबंधानं किंवा संबंध रहित अवस्थेत असतं, त्या सगळ्यातून जे जे चांगलं आहे ते आम्हाला निवडता आलं पाहिजे. ते निवडता आलं पाहिजे. मग ते कसं निवडायचं, त्याच्यातले दोष कसे काढून टाकायचे आणि चांगलं कसं निवडायचं हे दोन्ही आपल्याला विचारात घेता येतात. असो, भगवान दत्तात्रयाने यदूला असं सांगितलं की त्याच्याकरता मी 24 गुरु केले आणि त्या 24 गुरूंच्या माध्यमातून मला जे ज्ञान झालं त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला समाधान दिसतंय. हे जे समाधान चेहऱ्यावर आहे ना, तो कर्माचा परिणाम नाही आहे, तो ज्ञानाचा परिणाम आहे. ज्ञानाचा परिणाम. पण ज्ञानाचा विचार केला तर कर्मानंच ज्ञान, निष्काम कर्माचरणाने ज्ञान प्राप्त होतं. त्यामुळे कर्माची आवश्यकता आपल्याला विचारात घेतली पाहिजे. कर्मातून ज्ञान, निष्काम कर्माचरणातून ज्ञान, अंतःकरण शुद्धी, अंतःकरण शुद्धीतून गुरु उपदेशानं ज्ञान, ज्ञानानं समाधान, असाच विचार आपल्याला केला पाहिजे. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुद्धा. तुकाराम महाराजांनी त्याचं चिंतन केलंय.